नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण या संदर्भातील चालू घडामोडींवरील लेक्चर बघणार आहे. तर परिक्रमा मासिकाचा आपण आधार घेत आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी. हे जे मागचे व्हिडिओ जे आहेत ते प्लेलिस्ट बनवलेले तुम्ही बघू शकता. इथं व्हिडिओवरची लिंक देतो मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघू शकता. पहिला मुद्दा आहे, देशात 23 धोकादायक श्वानांवर जे आहे ते सरकारकडून बंदी घालण्यात आली. मार्च 2024 मध्ये 23 श्वानांच्या ज्या प्रजातीत त्यांच्यावरती बंदी घालण्याचे परिपत्रक काढले. तर हे परिपत्रक सर्व राज्यांनी श्वान प्रजातीवर बंदी घालण्याचे परिपत्रक काढले. केंद्राच्या पशुसंवर्धन तसेच मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने ही नोटीस जारी केली. तर ह्याच्यामध्ये ह्या प्रजाती ज्या आहेत 23 प्रजाती त्यांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. तर आपल्याला हे परीक्षेसाठी महत्त्वाचे नाही, त्यामुळे आपण स्किप करून पुढचा पॉईंट बघूया. तुम्हाला जी PDF वगैरे जे आहे ती तुम्ही बघू शकता. रीड तुम्हाला करायचं असेल तर करून घ्या. त्याची मी टेलिग्रामवरती शेअर करत आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. पुढील पॉईंट आहे, भोपाळजवळ देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा तयार करण्यात आली. देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. तर 50 किलोमीटर अंतरावर आहे भोपाळच्या वायव्येला सिलखेडा या गावामध्ये विकसित करण्यात आले. तर यामध्ये काय होतं तर बघू. यामध्ये प्रयोगशाळेमध्ये रिमोट सेन्सिंगच्या आधारे 25 उपकरणे बसवण्यात आले. तर या उपकरणांच्या आधारे जी काय हवा, तापमान, हवेचा वेग, दिशा तसेच जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये तयार होणारे नैऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे जे पट्टे आहेत त्याचा अभ्यास केला जातो. आणि या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश तो आहे. पुढचा पॉईंट आहे, पांडुला गुट्टा आणि रामगड विवर हे भूवैज्ञानिक वारसा स्थळ म्हणून मान्यता भेटले. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने तेलंगणातील जी हिमालयापेक्षा प्राचीन असणाऱ्या पांडुला गुट्टा टेकड्यांना आणि राजस्थानातील रामगड विवरा यांना वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. तर पांडुला गुट्टा हे तेलंगणामधील पहिले एकमेव भूवैज्ञानिक वारसा स्थळ झाले आहे. त्यामुळे राजस्थानमधील रामगड विवर जर बघितलं तर 165 दशलक्ष वर्षापूर्वी उत्कापालात जे आहे त्या प्रभावामुळे त्याची 3 किलोमीटर व्यासाचे विवर तयार झाले आहे. तर भूवैज्ञानिक वारसा स्थळ काय आहे ते बघू. भूवैज्ञानिक वारसा स्थळ जे आहे ते भूवैज्ञानिक वैशिष्ट्य जे जन्मजात किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत आणि पृथ्वीच्या उत्क्रांतीची आणि पृथ्वी विज्ञानासाठी इतिहासाची अंतर्दृष्टी देतात त्यांना वापरले जातात. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे हा दर्जा देण्यात येतो. याचे मुख्यालय जे आहे ते कोलकाता या ठिकाणी 1851 रोजी याची सुरुवात करण्यात आली होती. महाराष्ट्रातील भूवैज्ञानिक वारसा स्थळ जर बघितलं तर लोणार सरोवर जे आहे बुलढाणामधील त्याला भेटलेलं आहे. पुढे बिहारचे बेगुसराय हे गाव जे आहे बिहारचे 2023 मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून त्याची नंबर आलाय. स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेने वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 मध्ये जाहीर केला. तर बिहारमधील हे गावाचा बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. त्याचा PF जो आहे तो 2.5 इतका आहे. PF काय आहे तो आपण बघूया पुढे जाऊन. अहवालानुसार भारतातील हवेची गुणवत्ता बघितली तर 54.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सरासरी इतका पातळीवर भारत हा जो आहे तो जगातील तिसरा सर्वात प्रदूषित देश आहे. जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये 9 जे आहेत ते भारतातील आहेत. आणि भारताची हवेची गुणवत्ता मागील वर्षाच्या तुलनेत खालावली असून दिल्ली सलग चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून उदयास आले. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर म्हणून ओळखले जाते. पुढे जाऊन या अहवालानुसार काय झालंय तर या अहवालानुसार टॉप जी हवेची मानके आहेत ती कुणाला भेटली तर ऑस्ट्रेलिया, एस्टोनिया, फिनलँड या देशांचा पहिल्या 3 मध्ये क्रमांक लागतो. तर जगातील सर्वाधिक प्रदूषित देशामध्ये बांगलादेशचा पहिला क्रमांक आहे. 2 नंबरला पाकिस्तान, 3 नंबरला भारताचा नंबर येतो. जगातील सर्वात स्वच्छ हवा असणाऱ्या देशामध्ये फ्रेंच पॉलिनेशिया, मॉरिशस आणि आइसलँडचा क्रमांक आहे. तसेच जगातील प्रदूषित राजधानीमध्ये दिल्लीचा क्रमांक पहिला येतो. त्याच्यानंतर ढाका बांगलादेशचा नंबर आहे.
जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारी राजधानी जी आहे ती सॅन जुआन ही आहे. त्याच्यानंतर विलिंग्डन, न्यूझीलंड या ठिकाणी. जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रादेशिक शहरांमध्ये बेगुसराय बिहार त्याचा नंबर लागतो. 2 नंबरला गुवाहाटी आसाम. दिल्ली म्हणजे टॉप 10 मध्ये 9 जे आहेत ते भारतातीलच आहेत. जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारे प्रादेशिक शहर सोंडाकेले फिनलँड या ठिकाणी आहे. तर PM हे जे काय आहे ते बघूया. तर हवेत अत्यंत लहान कण जे असतात तसे लहान द्रव्य यांचे जटिल मिश्रण असते त्याला PM असं म्हणतात. हे कण विविध आकाराचे असतात. त्यांचे शेकडो विविध संयुगे बनलेले असतात. PM10 म्हणजे काय तर 10 मायक्रोवेव्ह किंवा त्याहून कमी व्यासाचे कण असतात त्यांना PM10 म्हणतात. पुढचा मुद्दा आहे WMO स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट 2023 अहवाल जाहीर झालाय. तर हा अहवाल काय सांगतो तर आतापर्यंतच्या रेकॉर्डवरील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचा हा अहवाल सांगतो. जागतिक हवामान संघटनेने हा अहवाल जाहीर केला जातो. या अहवालातील ठळक मुद्दे काय आहेत तर हरितगृह वायू ह्याच्यामध्ये काय आहे तर 2022 मधील कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड सारख्या GHने विक्रमी पातळी गाठली. त्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली. जागतिक पृष्ठभागाजवळील सरासरी तापमान जे आहे ते 1.45 प्लस मायनस 0.12 ने जास्त होते. त्यामुळे हे 2023 हे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष ठरले होते. तसेच जबाबदार घटकामध्ये लाल निनापासून बदल हे जे आहे ते वातावरणातील हरित वायूच्या एकाग्रतेत वाढ झाल्यामुळे ह्याच्यामध्ये चेंज झाला. विक्रमी उच्च महासागर उष्णता 2023 मधील जगातील महासागरातील उष्णतेचे प्रमाण विक्रमी उच्चांकावर पोहोचले. तसेच जगातील सागरी पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2023 मध्ये विक्रमी उच्चांकावर होते. तसेच सागरी उष्मा लाटा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. महासागर आम्लीकरण हा देखील घटक महत्वाचा आहे. तर यामध्ये वार्षिक वातावरणातील जो वार्षिक मानववंशीय कार्बन डायऑक्साईड असतो तो सुमारे 25% महासागर शोषून घेते. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक सागरी बर्फाची जी आहे ती व्याप्ती झाली त्यामुळे देखील याचा इफेक्ट होतो. तसेच तीव्र हवामान घटनांनी वाढलेली वारंवारता आणि तीव्रता, उष्णतेच्या लाटी, पूर, दुष्काळ, जंगलातील आग यासारख्या मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक घटक जे आहेत ते याला बंधनकारक आहे. चक्रीवादळ फ्रेडी ह्याने काय झालं होतं तर ह्याच्यामुळे सर्वात जास्त धुमाकूळ मचला होता. 2023 मधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मोका हे बंगालच्या उपसागरात पाहिले गेलेले सर्वात तीव्र चक्रीवादळ होते. त्यामुळे श्रीलंका, म्यानमार आणि भारत, बांगलादेश उपप्रदेशामध्ये 1.7 दशलक्ष लोकांचे जे आहे ते विस्थापन झाले. तर यावरती प्रश्न येऊ शकतो चक्रीवादळाचे नाव कोणते आहे. मोका संघटनेबद्दल माहिती बघूया आता. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ही संघटना जी आहे ती UN राष्ट्राची एक विशेषीकृत संस्था आहे. मार्च 1950 मध्ये याची स्थापना करण्यात आली. 1873 मध्ये स्थापित झालेल्या आंतरराष्ट्रीय हवामान संघटना यापासून या संस्थेची उत्पत्ती झाली. याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सदस्य 193 इतके आहेत. भारत देखील संस्थात्मक सदस्य आहे. पुढचा आहे ग्लोबल मिथेन टँकर ट्रॅकर 2024. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 नुसार 2023 मधील इंधन वापरातून उत्सर्जित होणारा मिथेन सर्वोच्च पातळीवरती पोहोचला आहे. 2024 मधील ठळक निष्कर्षापैकी 120 दशलक्ष टनच्या जवळपास जीवाश्म इंधनातून होणारा मिथेन या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये प्रमुख मिथेन उत्सर्जनापैकी 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण जीवाश्म इंधनाच्या गळतीमुळे 5 दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त मिथेन उत्सर्जित झालाय. चीन हा जो देश आहे तो कोळसा क्षेत्रामध्ये सर्वाधिक मिथेन उत्सर्जित करतो. जीवाश्म इंधनातून मिळणाऱ्या मिथेन उत्सर्जनातील सुमारे 70% वाटा अव्वल 10 मिथेन उत्सर्जित करणाऱ्या देशांमधून येतो. तर त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. ग्लोबल ई वेस्ट मॉनिटर 2024 युनायटेड नेशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च च्या नावाने हा अहवाल सादर झालाय. जगातील इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची निर्मिती कागदोपारी ई कचरा पुनर्वापरण्यापेक्षा 5 पटीने वाढत आहे. तर ई कचऱ्यावरती जो आहे तो कंबाईनच्या 2021च्या पेपरमध्ये प्रश्न पडला होता ई कचऱ्याच्या संबंधित.
त्यामुळे आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. अहवालातील ठळक बाबी कोणत्या आहेत? तर ई कचरा निर्मिती ट्रेंड. जागतिक ई कचरा निर्मितीमध्ये 2010 मधील 34 अब्ज किलोवरून 22 मध्ये 62 अब्ज किलोपर्यंत पोचला आहे. 2030 पर्यंत हा ट्रेंड 82 अब्ज किलोपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर ई कचऱ्यामध्ये काय होतं, तर ई कचरा निर्मितीचे चालक यामध्ये निर्मितीच्या वाढीस कारणीभूत घटकामध्ये तांत्रिक प्रगती, उच्च वापर दर, मर्यादित दुरुस्ती पर्याय आणि उत्पादनाचे लहान जीवनचक्र, तसेच वाढणारे इलेक्ट्रॉनिफिकेशन आणि अपुऱ्या ई कचरा व्यवस्थापनात पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो. तसेच अनौपचारिक पुनर्वापर क्षेत्र, पर्यावरण आणि आरोग्यावर ह्याचे होणारे दुष्परिणाम, जसे की प्लास्टिक यासारखे घातक पदार्थ जे आहेत ते यामुळे पर्यावरणामध्ये सोडले जातात. प्रादेशिक असमानता आहे. ई कचऱ्याचे दस्तऐवज करणे आणि औपचारिक संकलन आणि पुनर्वापरासाठी सर्वाधिक दर युरोपमध्ये आहे. तर भारतासह आशिया ई कचऱ्याचा महत्त्वपूर्ण हिस्सा निर्माण करतो. आशियातील देश जवळपास निम्मा ई कचरा तयार करतात, 30 अब्ज किलोग्रॅम पर्यंत. दरडोई ई कचरा निर्मिती आणि पुनर्वापराचे दर युरोपमध्ये सर्वाधिक जास्त आहेत. तर हे ई कचऱ्याच्या संबंधित माहिती आहे जी इम्पॉर्टंट होती, त्याला आपण हायलाइटेड करून बघितली. आणि भारतातील ई कचऱ्याची स्थिती काय आहे सध्याची, तर जागतिक स्तरावर ई कचरा निर्माण करणाऱ्यामध्ये चीन, USA नंतर भारताचा 3रा क्रमांक आहे. 2021-22 मध्ये भारतातील ई कचऱ्याचे प्रमाण जे वाढून 1.6 दशलक्ष टनपर्यंत वाढले. भारतातील 65 शहरे एकूण कचऱ्यापैकी 60% जास्त ई कचऱ्याची निर्मिती करतात. तर व्यवस्थापनाबद्दल ई कचऱ्याचा नियम झाला आहे 2010 मध्ये. पुढे आपण पॉईंट बघणार आहे. युनायटेड ॲस्बेस्टॉसवर जे आहे ते सर्वसमावेशक बंदी घातली आहे. ॲस्बेस्टॉस जो आहे तो एक कर्कजन्य असल्यामुळे हजारो नागरिकांचे जे आहेत अमेरिकन नागरिकांचे मृत्यू झाले. एकेकाळी घरातील इन्सुलिन आणि इतर उत्पादनांमध्ये सामान्यपणे ॲस्बेस्टॉसचा वापर केला जायचा. मात्र अमेरिकेमध्ये काही दशकापूर्वीपासून याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो औषधांमध्ये, जो प्रामुख्याने ब्राझील आणि रशियामधून आयात केला जातो. तर ॲस्बेस्टॉस संपर्कात येण्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. तसेच फुफ्फुसामध्ये जे आहे ते त्याचे त्रास व्हायला सुरू होतात. तर हे काही आजार आहेत फुफ्फुसामध्ये होणारे. भारतामध्ये 2011 मध्ये ॲस्बेस्टॉस खाणकामावर बंदी घालण्यात आली. शाश्वत ऊर्जा उद्दिष्टे आणि माळढोक संवर्धन यांच्यामध्ये संतुलन साधण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने धोक्यात असणाऱ्या माळढोक हा पक्षाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी एक समितीची शिफारस 2024 मध्ये केली. तर यामध्ये सरन्यायाधीश जे आहे ते DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती ही सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाने सुनावणी केली होती. माळढोक पक्षाचा मृत्यू हा वीज वाहणाऱ्या पारेषण तारांमध्ये अडकून होत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे या जमिनीच्या संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत. तर माळढोक या पक्षाबद्दल माहिती बघितली तर हा उडू शकणाऱ्या पक्षातील सर्वात वजनदार प्राणी आहे. तर हा पक्षी भारतीय उपखंडात भारत आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. तसेच मुख्यतः राजस्थान, गुजरातपर्यंत मर्यादित आहे. याला धोका काय तर वीज पारेषण तारेची टक्कर होऊन तो मृत्युमुखी पावतो. विशेषतः पाकिस्तानमध्ये अजूनही ते प्रचलित आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2024 लागू करण्यात आला. भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 2024 मध्ये हे सुरू केले. हे बदल विशेषतः मायक्रो प्लास्टिकच्या संबंधात तसेच बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या संबंधामध्ये कठोर निकष ठरवून भारतातील प्लास्टिक प्रदूषणाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करतील. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन 2024 ची ठळक वैशिष्ट्ये. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आहे ते वापरण्यात यावे. 1 मायक्रॉन ते 1000 मायक्रॉन दरम्यानचा आकारमान असलेले आणि पाण्यात न विरघळणारे कोणतेही घन प्लास्टिक कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक होय. तर या संबंधीमध्ये सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आणि निर्माता तसेच निर्माताची सर्वसमावेशक व्याख्या ह्याच्यामध्ये सांगितली. निर्माताची विस्तारित व्याप्ती सांगितली आहे कोणता यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनामध्ये समावेश होईल ते. पर्यावरण संरक्षण शुल्क हे काय आहे तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सादर केलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार पर्यावरण भरपाई याचा भाग 80% रक्कम अखर्चित राहिले. पर्यावरण संरक्षण शुल्क काय तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंत्रालय आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश हवेची गुणवत्ता राखण्यासाठी वैज्ञानिक इनपुट प्रदान करण्यासाठी
हे सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत IIT आणि NEERI यासारख्या इतर संस्थांसोबत काम करते. तर MC मेहता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यानंतर EPCची स्थापना करण्यात आली होती. पर्यावरणीय भरपाईमध्ये काय येतं, EC हे म्हणजे एन्व्हायरमेंटल कम्पेन्सेशन हे पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करतील हे त्यांचं उद्दिष्ट आहे. पर्यावरणीय नुकसान भरपाईमध्ये पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या, मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या आणि संस्थांवर आर्थिक दंड आकारणे त्याचे उद्दिष्ट आहे. सौर कचरा व्यवस्थापन याच्या संबंधित बघितलं तर इनेबलिंग अ सर्क्युलर इकॉनॉमी इन इंडिया सोलर इंडस्ट्री या शीर्षकाच्या अहवालानुसार काही ठळक आपण मुद्दे बघू. भारताच्या सध्याच्या सौर क्षमतेने आर्थिक वर्ष 2022-23 सुमारे 100 किलोटन संचयी कचरा निर्माण झालाय, जो 2030 पर्यंत जो आहे तो 340 किलोटन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर यामध्ये भारतातील ई-कचऱ्याचे व्यवस्थापन सध्या पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ई-कचरा नियम 2022 अंतर्गत हे करते. तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसलाय. 4 एप्रिल 2024 रोजी 25 वर्षातील सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसलाय. तर हे त्याच्या संदर्भात आहे, त्या देशातील. आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. आपण पुढील पॉईंट बघूया. भारताचे मृदा शरण संकट होत आहे. तर यामध्ये हे जे वैशिष्ट्य काय निष्कर्षण, भारतातील 30% भूभाग किरकोळ मृदा शरण आणि जमिनीची धूप अनुभवत आहे. तर 3% भूभागाला मृदेच्या वरच्या थराचे आपत्तीजनक नुकसान सहन करावे लागते. आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरे हे जमिनीची धूप होणारे देशातील सर्वात मोठे ठिकाण आहे. तर मानववंशीय असलेले हस्तक्षेपामुळे ओडिसा आपत्तीजनक मृदा शरणासाठी एक हॉटस्पॉट तयार होत आहे. भारतातील मृदा स्थिती काय आहे, शरण स्थिती, तर भारतातील सुमारे 30% माती ही निकृष्ट आहे. यापैकी 29% समुद्रात वाहून जाते आणि 61% एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित होते. 10% जलाशयामध्ये जमा आहे. पुढे नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामापासून संरक्षणाचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. जीवनाचा अधिकार अनुच्छेद 21 आणि समानतेचा अधिकार अनुच्छेद 19 या मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. प्लास्टिक ओव्हरशूट डे अहवाल जाहीर करण्यात. जगातील 60% व्यवस्थापित प्लास्टिक कचऱ्यांची जबाबदारी असलेल्या पहिल्या 12 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. चीन, भारत, रशिया, ब्राझील, मेक्सिको, पाकिस्तान, युनायटेड स्टेट्स तसेच हे जगातील 60% गैरव्यवस्थापित प्लास्टिक कचऱ्यासाठी जबाबदार आहेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती तुम्हाला याची PDF आणि क्वेश्चन, तुम्हाला आन्सर्स, क्विज सोडवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तिथे अभ्यासाचे मटेरियल असेल, त्या सर्व गोष्टी त्याच्यावरती फ्रीमध्ये भेटतील. त्यामुळे